फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून. फ्रेंड्स, या ठिकाणी आपण एक न्यूज घेतलेली आहे. बघा, न्यूज आहे लोकमत टाइम्समधील आणि न्यूज याप्रमाणे आहे. अजमेर दर्गा टू ऑर्गनाइज लंगर ऑन मोदीज बर्थडे, अशा प्रकारची न्यूज आहे. या न्यूजकडे बघितल्यानंतर आपल्याला एक अशी वेगळ्या प्रकारची या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे, रचना जी आहे ते आपल्याला दिसून येते. अजमेर दर्गा टू ऑर्गनाइज, बघा या ठिकाणी टू ऑर्गनाइज आलेला आहे. टू ऑर्गनाइजचा अर्थ आहे आयोजन करणे. म्हणजे जेव्हा एखाद्या घटनेविषयी आपण फ्युचरच्या घटनेविषयी बोलायचं असेल किंवा बातमी असेल तर त्यावेळेस त्या वर्बच्या आधी टूचा यूज हा केला जातो आणि फ्युचर जे आहे ते इंडिकेट केले जाते. अजमेर दर्गा टू ऑर्गनाइज लंगर ऑन मोदीज बर्थडे, म्हणजे याचा अर्थ असा होतो, मोदी यांच्या बर्थडेला, वाढदिवसाला लंगरचे अजमेर दर्गा येथे आयोजन, अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. पुढे बघूया. 4000 kg ऑफ तबरुक. तबरुक म्हणजे प्रसाद, उर्दू वर्ड आहे. विल बी प्रिपेअर्ड, पॅसिव्ह वॉइसची रचना आहे. विल बी प्रिपेअर्ड म्हणजे बनवल्या जाईल. विल बी प्रिपेअर्ड. चला नेक्स्ट न्यूज बघूया आता. ऑन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज बर्थडे ऑन सप्टेंबर 17. बघा काय म्हटलेलं आहे. ऑन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज बर्थडे ऑन सप्टेंबर 17. 17 सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला 4000 kg 4000 किलो ऑफ तबरुक म्हणजे प्रसाद, तर 4 किलोचा जो प्रसाद आहे विल बी प्रिपेअर्ड बनवल्या जाणार आहे. अँड विल बी प्रिपेअर्ड बनवल्या जाईल. विल बी प्रिपेअर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड आणि वितरित केल्या जाईल. ॲट ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्तीज दर्गा इन अजमेर राजस्थान. 4000 किलोचा जो प्रसाद आहे तो बनवल्या जाईल आणि सोबतच वितरित केला जाईल. कुठं वितरित केला जाईल तर ॲट ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्तीज यांचा जो दर्गा आहे अजमेरला, राजस्थानमध्ये, इथं वितरित केला जाईल. नेक्स्ट बघूया. बिफोर धिसचा अर्थ आहे यापूर्वी किंवा या अगोदर. प्रेयर्स विल बी ऑफर्ड फॉर प्राईम मिनिस्टर मोदीज लॉंग लाईफ अँड गुड हेल्थ. बघा काय म्हटलेलं आहे. प्रेयर्स विल बी ऑफर्ड म्हणजे प्रार्थना म्हटल्या जातील किंवा प्रार्थना केल्या जातील. फॉर प्राईम मिनिस्टर मोदीज लॉंग लाईफ अँड गुड हेल्थ म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना घेण्यात येतील. नेक्स्ट बघूया. दर्गाज कादिम अफसान चिश्ती सेड. दर्गाचे जे काही कादिम आहेत अफसान चिश्ती सेड ऑन थर्सडे, त्यांनी थर्सडेला सांगितलं. काय सांगितलं बघा. दॅट फॉर द फर्स्ट टाइम अ लंगर हॅज बीन ऑर्गनाइज ॲट द दर्गा ऑन मोदीज बर्थडे, की पहिल्यांदाच लंगरचे आयोजन जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला केल्या गेले आहे. विच विल बी distributed among the needy and poor people in the settlements near the दर्गा. सेटलमेंट्सचा अर्थ आहे वस्ती. बघा आता एकंदरीत अर्थ आपण बघूया. लंगर म्हणजेच काय तर प्रसाद. काय म्हटलेलं आहे. दर्गाज कादिम अफसान चिश्ती सेड ऑन थर्सडे दॅट फॉर द फर्स्ट टाइम अ लंगर हॅज बीन ऑर्गनाइज ॲट द दर्गा ऑन मोदीज बर्थडे which will be distributed among the needy and poor people. needyचा अर्थ आहे गरजू, poor people म्हणजे गरीब लोक, in the settlement म्हणजे वस्तीमध्ये, near the दर्गा म्हणजे दर्गाच्या जवळ. दर्ग्याचे जे खादिम आहेत अफसान चिश्ती यांनी सांगितले, गुरुवारला सांगितले म्हणजे थर्सडेला सांगितले की पहिल्यांदाच लंगरचे आयोजन हे केल्या गेले आहे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त. विच आणि पुढे म्हटलेला आहे विच विल बी डिस्ट्रीब्युटेड, आणि हा जो प्रसाद आहे हा वितरित केला जाईल अमंग द निडी. कोणामध्ये? अमंग म्हणजे च्यामध्ये, अमंग द निडी
म्हणजे गरजू आणि गरीब लोकांमध्ये वितरित केला जाईल. कुठल्या गरीब लोकांमध्ये? तर वस्तीमधील. कुठली वस्ती? तर दर्गाच्या जवळील वस्तीमधील गरीब आणि गरजू व्यक्तींमध्ये या प्रसादाचे वितरण केल्या जाईल. चला नेक्स्ट पाहूया. ही सेड द इव्हेंट वुड बी ऑर्गनाइज अंडर द बॅनर ऑफ द इंडियन मायनॉरिटी अँड ख्रिस्ती फाउंडेशन for which more than 15 workers would also be engaged. Engage चा अर्थ आहे कामात गुंतलेला. ही सेड, तो म्हणाला, द इव्हेंट हा कार्यक्रम, द इव्हेंट म्हणजे कार्यक्रम, द इव्हेंट वुड बी ऑर्गनाइज आयोजित केल्या जाईल अंडर द बॅनर ऑफ द इंडियन मायनॉरिटी अँड चिश्ती फाउंडेशन. कोणाच्या बॅनरच्या अंडरमध्ये आयोजित केला जाणार आहे? तर इंडियन मायनॉरिटी अँड चिश्ती फाउंडेशनच्या अंडरमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. फॉर विचचा अर्थ आहे ज्यासाठी. फॉर विच मोर दॅन 15 म्हणजे 15पेक्षाही जास्त वर्कर्स कामगार वुड ऑल्सो बी एंगेज. तर 15पेक्षा जास्त जे कामगार आहेत या कामामध्ये गुंतलेले आहेत. नेक्स्ट पाहूया. मुघल एम्पररचा अर्थ आहे सम्राट. मुघल एम्परर अकबर एरा कॉल्ड्रनचा अर्थ आहे कढई. जी मोठी कढई आहे तिला कॉल्ड्रन म्हणतात. मुघल सम्राट अकबरच्या काळातील कढई. अजमेर दर्गा शरीफ हॅज बिग अँड स्मॉल डेग्सचा अर्थ सुद्धा आहे कॉल्ड्रन कढई. की अजमेरचा जो दर्गा आहे तिथं मोठ्या आणि लहान कढया आहेत. मेड ड्युरिंग मुघल एम्परर अकबर्स टाईम. आणि त्या केव्हा बनवलेल्या आहेत? तर मुघल सम्राट जे आहे अकबर यांच्या काळामध्ये. इन विच तबरुक इज प्रिपेअर्ड ऑन द ऑस्पिशियस ओकेशन्स ऑफ द ॲन्युअल उर्स. तर त्यामध्ये जो प्रसाद आहे तबरुक प्रसाद जो आहे तो बनवला जातो किंवा ऑन द ऑस्पिशियस ओकेशन म्हणजे शुभ प्रसंगी ऑफ द ॲन्युअल उर्स. आणि जेव्हा उर्स महोत्सव असेल त्यावेळेस तो बनवला जातो. नेक्स्ट पाहूया. दिस इज द फर्स्ट टाइम वेन दीज डेक्स विल बी यूज्ड फॉर कुकिंग इन ऑनर ऑफ द प्राईम मिनिस्टर. म्हणजे पहिल्यांदाच अशी वेळ आहे की जेव्हा दीज डेक्स हे ज्या कढया आहेत विल बी यूज वापरल्या जातील फॉर कुकिंग स्वयंपाकासाठी इन ऑनर ऑफचा अर्थ आहे च्या सन्मानार्थ. कोणाच्या सन्मानार्थ? ऑफ द प्राईम मिनिस्टरच्या प्रधानमंत्र्यांच्या सन्मानार्थ. नेक्स्ट आहे. कादिम अफसान चिश्ती इज असोसिएटेड विथ म्हणजे एखाद्याशी संबंधित असणे, च्याशी संबंधित असणे म्हणजे असोसिएटेड विथ. कादिम अफसान चिश्ती इज असोसिएटेड विथ BJP मायनॉरिटी मोर्चा. जे कादिम आहेत अफसान चिश्ती हे BJP मायनॉरिटी मोर्चा जे त्याच्याशी संबंधित आहेत. अँड टेक्स द लीड म्हणजे पुढाकार घेणे. अँड टेक्स द लीड इन प्रेझेंटिंग द चादर. आणि जी चादर आहे ती प्रेझेंट करण्यासाठी चढवण्यासाठी त्यांनी पुढाकार ते घेतात. आता ती चादर जे कोणी पाठवलेली आहे पुढे दिलेलं आहे. पाठवलेली आहे सेंड बाय यांनी पाठवली. सेंड बाय द प्राईम मिनिस्टर ड्युरिंग द ॲन्युअल उर्स. की ती जी चादर आहे सेंड बाय पाठवलेले द प्राईम मिनिस्टर यांनी. ड्युरिंगचा अर्थ आहे च्या कालावधी दरम्यान. ड्युरिंग द ॲन्युअल उर्स म्हणजे वार्षिक उर्स जो उत्सव आहे त्या दरम्यान ही चादर प्राईम मिनिस्टर यांनी पाठवलेली आहे. तर बघा अशा प्रकारची ही न्यूज होती. या न्यूजमध्ये बरेचसे नवीन वर्ड्स आपल्याला शिकायला मिळालेत. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.